नमस्कार, मी अनिल उदळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करून आज एक संवेदनशील विषय घेऊन आपल्याकडे आलेलो आहे. चंदगड तालुक्यातील कानडी या गावामध्ये 2-4 दिवसाच्या मागे दलित कुटुंबातील एक तरुण कवी श्रीपत कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा जो तरुण होता तो साधारणतः 20 वर्षामागे कविता करत होता. कांडेवाडी या ठिकाणी जे हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये सेवेत असताना तो त्या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी आमची भेट झाली. त्याने आम्हाला विनंती केली की आपण काही काव्यरचना केलेली आहे आणि नव्यानंच या तुमच्या हायस्कूलला ह्या काव्य कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि मला तशी तुम्ही परवानगी द्या. माझं कुटुंब गरिबीमधलं आहे आणि मला अर्थसहाय्याची गरज आहे. माझ्या या कलेतून मला जे 4 पैसे मिळतील ते मी माझ्या कुटुंबासाठी खर्च करणार आहे. आमच्या मुख्याध्यापकाने या गोष्टीला होकार दिला आणि 2 दिवसानंतर त्यांना बोलवले. 2 दिवसानंतर श्रीपत कांबळे हा आमच्या हायस्कूलला त्यावेळी आला आणि त्यांनी काही काव्यरचना जी केली होती, खास करून आई या विषयावर त्याच्या कविता त्या होत्या. नवीन कवी असल्यामुळे काही शब्द वगैरे रचना जी होती त्या संदर्भात आम्ही शिक्षकांनी यांना थोडंफार मार्गदर्शन केलं. यानंतर जवळजवळ 8-9 वर्षांनंतर पुन्हा त्याचा संपर्क आला आणि तो आला आणि आमच्या शाळेमध्ये पुन्हा तो काव्य रचना ज्या त्यांनी केल्या होत्या संमिश्र होत्या त्या त्यांनी काव्यात्मक स्वरूपात स्वतःच्या स्वरामध्ये म्हणून दाखवल्या. मागच्या वेळेपेक्षा या नंतरच्या वेळेमध्ये त्यांनी सादर केलेल्या ज्या कविता होत्या त्यामध्ये सुधारणा झाल्याचे आम्हाला आढळले. पुढच्या काळामध्ये मी त्याला वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या व्यासपीठावर पाहिलं. कारण मी पत्रकारिता करत असताना राजकीय स्टेज खास करून माजी राज्यमंत्री भरुमान्ना पाटील यांच्या स्टेजवर काही वेळा तो पोवाडे गाणी किंवा भजन वगैरे म्हणत असे. प्रमुख पाहुणे येण्यापूर्वी खास करून त्याच्या कविता वगैरे तो सादर करत असे. नंतरच्या काळामध्ये म्हणजे फारसा संबंध आला नाही, पण एक वेळ तो नागनवडीच्या बाजारपेठेमध्ये भेटला आणि सर भाजीपाला घेत आहे आणि थोडी पैशाची गरज आहे असं त्याने व्यक्त केलं. तरी मी त्याला यथाशक्य एक थोडंफार दिली. हा अलीकडचा प्रसंग आणि गेल्या 4 दिवसाच्या दरम्यान त्याच्या मृत्यूची घटना कानावर आली. घटनेनंतर थोडं हळहळ वाटलं, पण त्याची पार्श्वभूमी घरची पार्श्वभूमी फारशी मला काय माहिती नव्हती. नंतरच्या या 2 दिवसादरम्यान आमचे प्राध्यापक मित्र दीपक कांबळे यांनी दूरध्वनीवरून मला फोनवर सांगितले की आम्ही त्याच्या घरी जाऊन भेट घेऊन आलेलं आहे. अत्यंत बिकट अशी त्याची परिस्थिती आहे. आता हा श्रीपत वारल्यामुळे कुटुंबामध्ये जी पत्नी त्याची पाठीमागे आणि 2 मुलं आहेत, ती पत्नी जी आहे ती मानसिकदृष्ट्या सक्षम नाही आहे. ती नेमकं तिला आपण काय करतो हेच तिला कळत नाही. जेवणसुद्धा तिला बनवता येत नाही आणि 2 मुलं जी आहेत ती दोन्ही मुलं दिव्यांग आहेत. कमरेखालचा भाग जो आहे तो पूर्णपणे त्यांचा लुळा पडलेला आहे. दोन्ही भावंडं आहेत, एक 15 आणि एक 20 वर्षाची. आणि ती 2 मुलं आणि त्यांची आई यांच्यावर आता फार मोठा प्रसंग आलेला आहे. त्यामुळं त्यांना आधाराची गरज आहे. आमच्या चंदगडचे विद्यमान आमदार शिवाजीभाऊ पाटील यांनी थोडीफार मदत केल्याचे समज आहे कुठून तरी. अर्थात या कुटुंबाला आता मदतीची गरज आहे. आमदारांनी त्यांच्या या कुटुंबाच्या साठी
खास करून प्रयत्न करणे आवश्यक आहे असं वाटते. कारण का फार वाईट अवस्था असल्याचे दीपक कांबळे यांनी सांगितले. त्या 2 मुलांना चालता बघता येत नाही. बाकी त्यांचं सेवा शुश्रूषा आता कोण कशी करणार. श्रीपत हा त्या परिस्थितीतून त्या कुटुंबाकडे पाहत होता. नंतर त्याच्यावर काही प्रसंग आले, त्यामुळे तो प्रसंगातून सावरला नाही आणि काही गोष्टी वेगवेगळ्या कारणावर आल्या. पण आता ते इथं कथन करण्यात काही उपयोग नाही. मात्र आताच्या सध्या परिस्थितीमध्ये ती 2 लेकरांची आई आणि ती 2 लेकरं यांच्यावर फार मोठा बाका प्रसंग आहे आणि त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तीने पुढे येणे गरजेचं आहे. यथाशक्य त्यांना सहाय्य करणे गरजेचं आहे. 2 दिव्यांग मुलं जे आहेत त्यांना शासनाची जी काय पेन्शन मिळते त्यावरून त्यांचं गुजरात आतापर्यंत होतं. श्रीपत हा कुठे काम करत नव्हता आणि आम्हाला माहिती आहे की सध्याच्या या युगात जे कलावंत आहेत साधारणतः अशा छोट्या मोठ्या गावात राहणारे त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन काहीच नसल्यामुळं आणि त्यांच्या त्या तशा प्रकारच्या कलेतून काय त्यांना साध्य होत असेल हाही विचार न केला. त्यामुळे आता कुटुंब जे आहे हे फार त्याच्यावर म्हणजे समजून घेण्यासारखा हा विषय आहे. त्या 2 मुलाच्या आईला काही कळत नाही आणि त्या 2 मुलांची ती अवस्था, बाकी कोण त्यांच्या कुटुंबामध्ये नाही आहे. त्यामुळे कुटुंबाचा तो श्रीपतीचा नावाचा जो आधार होता तो आधारावर तुटलेला आहे. त्यामुळे आता या प्रसंगी तालुक्यातील जे विविध पक्ष वगैरे आहेत त्या पक्षातील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते किंवा नेत्यांनी पुढे येऊन त्या कुटुंबाला सावरण्यासाठी सहकार्य करणं असे आव्हान दीपक कांबळे यांनी आमच्या माध्यमातून करावं अशी आम्हाला विनंती केली. त्यामुळे हा माहितीपट किंवा व्हिडिओ करावा लागला. पुन्हा DBC लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून सर्वांना तालुकावासियांना कळकळीची विनंती आहे की त्या 2 लेकरांना ज्यांना काही करता येत नाही, त्यांची आई ज्याला काही कळत नाही, अशा कुटुंबाला कशा प्रकारचे हातभार लावता येईल हा विषय फार महत्त्वाचा वाटत आहे. चला थांबूया आपण. धन्यवाद. आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.